एक 50शीचा गृहस्थ आहे आणि त्याच्या पत्नीचं बाहेर अफेअर आहे. त्याची एक अल्पवयीन मुलगी आहे. ती एका तरुणाबरोबर ती पळून गेली आहे. आता विचार करा त्या माणसाची अवस्था काय असेल. उत्तर प्रदेश या ठिकाणचं एटा जिल्हा आहे. त्या ठिकाणचं जसरतपूर हा भाग आहे किंवा हे गाव आहे. त्या भागामध्ये रमाकांत नावाचा एक व्यक्ती राहतो आहे. त्याचा परिवार आहे. त्या परिवारामध्ये त्याची पत्नी आहे. तिचं नाव आहे अलकादेवी. ही साधारणपणे 35-40 वर्षाची आहे आणि त्यांची एक 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे. आता त्या मुलीचं आपण काल्पनिक नाव ठेवूया चंचल. रमाकांत जे आहेत ते कामधंदा करतायत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतायत. अलकादेवी जी आहे ती आपल्या मुलीचा सांभाळ करते आहे. मुलीचं शिक्षण चालू आहे. सगळं काही सुरळीत आहे असं दिसत होतं. तारीख आहे 6 ऑक्टोबर 2024. वार आहे रविवार. सकाळची वेळ आहे आणि जसरतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नगला चंदन हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये एक बाजरीचं शेत आहे आणि त्या बाजरीच्या शेतामध्ये एका महिलेचा निर्जनस्थळी मृतदेह पडलेला होता. तिला कोणीतरी मारहाण केलेली होती. तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आलेली होती. पोलिसांना माहिती मिळते. पोलीस घटनास्थळी पोहोचतात. घटनास्थळाची पाहणी करतात. पंचनामा करतात. मात्र घटनास्थळी कोणताही पुरावा पोलिसांना मिळत नाही. आता महिला जी आहे तिची ओळख पटवणं मुश्किल झालेलं होतं. पोलिसांनी तिची बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली आहे आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यामध्ये किंवा आजूबाजूच्या भागामध्ये कोणती महिला बेपत्ता झाली का याची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस अलकादेवी बेपत्ता झाली असं माहिती समोर आली किंवा ती बेपत्ता झाली आणि जो मृतदेह सापडला आहे तो मृतदेह आणि अलका यांचं वर्णन हे तंतोतंत जुळत होतं आणि त्यामुळे मग त्या पतीला बोलवण्यात आलं. त्यानंतर ही बॉडी जी आहे ती पतीला दाखवली आणि ओळख पटली. ही बॉडी अलकादेवीची होती. अलकादेवी घरातनं बेपत्ता झाली आणि तिची कुणीतरी हत्या केली होती. आता पोलिसांच्या कसून तपासाला सुरुवात होते. यावेळेस पोलिसांनी रमाकांतला विचारलं की तुमचा कोणावर संशय आहे का. यावेळेस त्या पतीनं 2 लोकांची नावं सांगितली होती आणि यांनीच अलकादेवीची हत्या केली असल्याचा त्यानं आरोप केला होता. आता या दोघांवरती आरोप का केला हे नंतर तुमच्या लक्षात येईल. असो तर पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटवल्यानंतर त्या महिलेचं अलकादेवीचं फोन वगैरे तपासायला सुरुवात केली. कॉल डिटेल्स काढल्या, CDR काढलं आणि त्याच्यावरून असं लक्षात आलं की एका फोनवरती ही महिला सतत संपर्कामध्ये आहे. त्या व्यक्तीबरोबर ती सतत बोलते आहे. त्यानंतर मग पोलिसांनी त्या नंबरची सुद्धा माहिती काढली ज्या नंबरवर ही बोलते. तर सदरची व्यक्ती कोण आहे, कुठली आहे, या हत्येचा काही संबंध आहे का याच्याबद्दलचे तपशील जे आहे ते तपासले होते. तर त्या समोरच्या व्यक्तीचं नाव होतं सुभाष आणि तो साधारण 35-40च्या आसपासचा होता आणि हा जेल रिटर्न व्यक्ती होता. म्हणजे तो एका अत्याचाराच्या केसमध्ये त्यानं कोणावर तरी अत्याचार केले होते आणि त्यानंतर त्याला 10 वर्षापेक्षा जास्त, काही ठिकाणी 25 वर्ष असं सांगितलं जाते, पण 10 वर्षापेक्षा जास्त त्याला शिक्षा भोगून तो नंतर आलेला होता. आता या सुभाषचा शोध चालू झाला होता आणि अखेर 11 ऑक्टोबर 2024 रोजी सुभाष जसरतपूर या ठिकाणावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर मग त्यानं उडवा आणि उडवीची उत्तरं दिली, मला माहीत नाही वगैरे 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 सांगितलं. त्यानंतर मग पोलिसांनी ज्यावेळेस त्या सुभाषचे म्हणजे लोकेशन जे आहे ते पाहिलं त्यावेळेस हत्येच्या ज्या ठिकाणी हत्या घडली त्या ठिकाणचंच त्याचंही लोकेशन होतं, घटनास्थळाचं लोकेशन होतं. हे लोकेशन मॅच झाल्यानंतर मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याची चौकशी केल्यानंतर धक्कादायक खुलासा केला. अलकादेवीची हत्या त्यानं केली हे त्यानं कबूल केलं. पण त्याच्यानंतर जे प्रकरण समोर आलं ते सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त धक्कादायक होतं. पहिला धक्का होता तो म्हणजे सुभाषनं हत्या केली. त्यापेक्षा धक्कादायक बाब ही होती की सुभाष आणि अलका या दोघांच्यामध्ये अत्यंत जवळचे संबंध होते. आता या संबंधामुळे हिची हत्या झाली होती का, तर नाही. शेवटपर्यंत यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध होते. मग यानं ही हत्या का केली. तिनं तगादा लावला होता म्हणून यानं हत्या केली का, तर तिनं तगादा लावलेला नव्हता. तिनं ब्लॅकमेल केलं होतं म्हणून यानं हत्या केली, तर तिनं ब्लॅकमेल केलेलं नव्हतं. तिनं याला काही त्रास दिलेला होता का, तर तसंही नव्हतं. उलट ती ह्याला पैसेच देणार होती. मग असं असताना त्यानं तिचा मर्डर का केला. आता हा प्रकार नक्की काय होता, तर सुभाष आणि मयत अलका या दोघांचं अगदी पुरातन काळापासून प्रेमसंबंध चालू होते. नंतर मात्र अलकादेवीचं रमाकांत यांच्याबरोबर लग्न झालं, संसाराला सुरुवात झाली आणि इकडं सुभाष जो आहे तो सुद्धा त्याच्या संसारामध्ये रमलेला होता. त्यानंतर
दोघांचंही लग्नानंतरसुद्धा प्रेमसंबंध चालू होते. आता याच काळामध्ये सुभाषवरती बलात्काराचा आरोप झाला किंवा अत्याचाराचा आरोप झाला. त्यानंतर त्याला शिक्षा झाली आणि तो जेलमध्ये काही काळ गेलेला होता. या काळामध्ये अलकादेवीला एक मुलगी झाली होती. तिचं नाव आपण एक अनामिक नाव ठेवलं चंचल. तर ती 17 वर्षाची झाली होती. ती आता वयात आलेली होती. तरुणपणाच्या उंबरठ्यावरती आत्ता आली आणि तिनं आईचा वारसा पुढं चालवला. परिसरातील 2 तरुणांबरोबर तिची चांगली मैत्री झाली होती. त्याच्यातला एक तरुण होता अखिलेश आणि दुसरा होता अनिकेत. आता याच्यातील अखिलेशबरोबर ती पळून गेली होती. तरुण मुलगी गायब झाली होती. आता वडिलांनी तिला शोधलं पण ती काही सापडली नाही. नंतर पोलिसात तक्रार नोंदवली गेली. नंतर पोलिसांनी तिला तिच्या प्रियकराबरोबर पकडलं आणि तिला घरच्यांच्या ताब्यात दिलं. तिच्या प्रियकराला जेलमध्ये टाकलं. पण पाठीमागच्या काही काळापासून मुलगी आणि तिचा मित्र हे त्या आईला म्हणजे अलकादेवीला प्रचंड त्रास देत होते आणि त्याला ही अबलाणारी अलका जी आहे ती वैतागली होती. आणि मुलीला अनेकदा समजावून सांगितलं तरीसुद्धा ती मार्गावरती सरळ येत नव्हती. ती त्या पद्धतीनंच वागत होती. आईला हे पटत नव्हतं आणि अशातच मग अलकादेवीचा पुरातन प्रियकर साधारण 6-7 महिन्यापूर्वी तुरुंगातनं बाहेर आला होता. अलकादेवीला ते समजलं. अलकादेवी परत त्या सुभाषच्या संपर्कामध्ये गेली आणि मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिनं प्रियकराला सांगितली. मुलगी माझं ऐकत नाही, मला ती त्रास देते, तिचे प्रियकर त्रास देतात, त्याच्यामुळे त्या मुलीचाच काटा काढायचा असं त्या आईनं त्या प्रियकराला सांगितलं. एवढंच नाही तर तिनं त्याला 50,000 रुपये देते असं सांगितलं. म्हणजे एका बाजूला जुनी प्रेयसी जी आहे ती मिळणार, त्यानंतर 50,000 रुपये मिळणार, फक्त तिच्या मुलीची हत्या करायची होती. अशा पद्धतीनं हा सगळा प्लॅन झालेला होता. आता प्रियकर जो आहे त्यानं हिचं म्हणणं काय टाळलेलं नव्हतं. सुपारी घेतली होती. प्लॅनप्रमाणे सिकंदरापूर या ठिकाणचं खासगाव हे जे भाग आहे त्या भागामध्ये हिचं माहेर होतं. तर हिनं त्या मुलीला माहेरी पाठवलं. तिचा प्रियकर पण त्या माहेरचाच होता आणि घरातून जाताना तिनं नवऱ्याला सांगितलं होतं की ती काहीतरी कामानिमित्त बाहेर जाते आणि ती माहेरी आली. त्यानंतर प्रियकराला असं सांगितलं की तू दुसऱ्या मार्गानं या मुलीला घेऊन कोर्टामध्ये जा किंवा त्या बाजूला काही काम होतं तिकडं जा आणि येताना तिचा मर्डर करून टाक. आणि आपल्या मुलीला म्हणजे स्वतःच्या प्रियकराबरोबर पाठवलं. आणि काही तासांनी म्हणजे हे गेले दोघंजण गेल्यानंतर काही तासांनी त्या प्रियकरानं त्या प्रेयसीला सांगितलं की त्यानं चंचलचा मर्डर केला आहे आणि त्या मर्डरचे जे फोटो आहेत ते सुद्धा त्यानं तिला दाखवले. आणि त्यानंतर आता खून झाला, त्याच्यामुळे आता हा म्हटला मी तिला मारून टाकले, मला सुपारीचे पैसे दे, मला पैशाची गरज आहे. आता यावेळेस मात्र त्या प्रेयसीनं कलटी हाणली. तिनं सुपारीचे पैसे द्यायला टाळाटाळ केली. आता हे बघितल्यानंतर तो प्रियकर जो आहे त्याचा राग जो आहे तो अजून उसळला आणि त्यानं तिला सांगितलं, म्हटले तू मला पैसे देत नाही ना, मी पण तुला एक गुपित सांगतो, मी तुझ्या मुलीचा मर्डर केलाच नाही, ती अजूनही जिवंत आहे आणि उलट तिला कशाला मारायचं, तुला जेलमध्ये जावं लागेल म्हणून मी तिला मारलेलं नाही. अशा पद्धतीनं तिथं विषय झाला आणि त्यानं हे रिव्हील केलं की मुलगी जिवंत आहे, फक्त तिचे फोटो काढले होते मेली म्हणून असं. आता त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजी सुभाष जो आहे तो अलका आणि तिची मुलगी यांना म्हणजे ते तिघंजण आग्रा या ठिकाणी भेटले. त्या ठिकाणचं रामलीला यात्रा आहे, त्या बाजारामध्ये ते गेले, तिथं बाजार वगैरे केला, काही घ्यायचं खायचं प्यायचं सगळं ते केलं. त्यानंतर हे सगळे बसून आग्र्यावरून एटाला निघाले होते, गावाकडे निघाले होते. आता यावेळेस अलीगंज हा जो भाग आहे त्या भागात ते उतरले. अलकाला नागला चंदन या ठिकाणी ते घेऊन गेले आणि तिथं सुभाष आणि तिची मुलगी चंचल यांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली. तिच्याच ओढणीनं तिचा गळा आवळला आणि तिचा खून केला. सगळे पुरावे नष्ट केले आणि बाजरीच्या शेतात तिची बॉडी टाकून दिली आणि दोघं पसार झाले. आता इकडं अलका घरी आली नाही, त्याच्यामुळे पती जो आहे तो पोलिसांमध्ये गेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची बॉडी सापडली आणि हत्येची घटना प्रकाशित झालेली होती, उघडकीस आलेली होती. पण हे कसं काय घडलं नक्की? म्हणजे आईने मुलीला मारायला प्रियकराला पाठवलं होतं, मग इथं उलटी गेम कशी काय झाली होती? तर त्यामागची स्टोरीसुद्धा इंटरेस्टिंग आहे. तर त्या मुलीला मारण्यासाठी आईचा प्रियकर घेऊन गेला. त्यावेळेस तो त्या मुलीच्या प्रेमात पडला, कारण ती मुलगी त्याच्याबरोबर होती. जाता जाता मग म्हणजे त्याला ती आवडायला लागली आणि मग त्यानं तिला सांगितलं, म्हणले तुझ्या आईनेच तुला मारायचा प्लॅन केलेला आहे आणि मला मारायला पाठवलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर त्या मुलीला धक्का बसला. मग तिनं विचार केला की आईनं मला मारायचं प्लॅन केला आहे तर मीच आईला मारून टाकते. आणि मग तिनं त्या सुभाषला सांगितलं, म्हटले की मी तुझ्याबरोबर लग्न करेल, तुझ्यावर प्रेम करेल,
पण तू माझ्या आईला मारून टाक. आणि आता हे सांगितल्यानंतर एकतर आता जुनी प्रेयसी तिनं सुपारी दिलेली आहे पण पैसे दिलेले नव्हते, आणि नवीन प्रेयसी जी आहे ताजी प्रेयसी, तर त्या ताज्या प्रेयसीनं सांगितलेलं की जुन्या शिळ्या प्रेयसीला संपवून टाक. आता मग यानं हा खुश झाला आणि मग त्यानं आपल्या प्रेयसीनं म्हणजे नव्या ताज्या प्रेयसीनं सांगितलं त्या पद्धतीनं प्लॅन केला. आणि त्यानंतर चंचलचा खून झाला आहे असं दाखवण्यासाठी त्यानं मुलीचे खून झालेल्या अवस्थेमधले फोटो काढले आणि प्रेयसीला पाठवले. पण ती प्रेयसी चॅप्टर होती, तिनं खून करून घेतला पण पैसे दिले नाहीत. आणि प्रियकर्तीच्यापेक्षा जास्त चॅप्टर होता, त्यानं हिचा खून केलाच नव्हता, त्यानं फक्त नकली फोटो पाठवले होते. आणि नंतर मग हे सगळं पुढं आलं होतं. आणि त्यानंतर आता ह्यांनी ठरवलंच होतं की ह्या आईला मारून टाकायचं. आणि त्यामुळे मग हा सगळा उलगडा झाल्यानंतर मग एक दिवस त्यांनी मग त्या आग्र्याला वगैरे गेले आणि मग त्या ठिकाणी येतानाच ह्या दोघांनी मिळून तिला मारून टाकलं होतं, तिला संपवलेलं होतं. अशा पद्धतीनं लग्नाच्या आमिषा दाखवलं त्या प्रियकराला आणि आईच्या प्रियकराकडून आईचीच हत्या पोरीनं घडवलेली होती. अशा प्रकारे ही कथा सकळ संपूर्ण झाली. बाकी कायदेशीर कारवाई सुरू आहे. आता यातनं धडा काय मिळतो, काय करू नये आणि काय करावं हे याच्यातनं शिकायला मिळतं. आता या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर त्या वडिलांना म्हणजेच त्या पतीला झाला. लक्षात ठेवा, पतंगाचा दोर तुटला की पतंग भरकटला जातो आणि घरातील कर्त्या माणसाचा घरावरचा ताबा जर सुटला तर संसारसुद्धा भरकटला जातो. त्यामुळे घरावरील ताबा हा कधीही सुटून देऊ नका. आणि ज्याचा सुटला त्याचा म्हणजे एखादी पेंडी कशी विस्कटते तसा त्याचा संसार विस्कटला जातो. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आणि याच्यामध्ये अजूनही तपास चालला आहे, काही वेगळी नवीन माहितीसुद्धा येऊ शकते. धन्यवाद.